एनटीपीसी अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्याचे नेमणुकीचे पत्र, 6 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। सोलापूर एनटीपीसी अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्याचे नेमणुकीचे पत्र देऊन 6 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत माधुरी संजय कोपरे, वय वर्ष 47, राहणार काडादीचा, रेल्वे स्टेशन जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महबूब हसन साब हेमुने, राहणार मड्डी वस्ती, होडगी स्टेशन आणि अकबर धवलजी शेख, राहणार मित्रनगर, शेळगी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महबूब हेमुने व अकबर शेख या दोघांनी संगनमत करून माधुरी कोपरे यांचा मुलगा अक्षय यास नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोपरे यांच्याकडून 22 नोव्हेंबर 2023 पासून वेळोवेळी 5,50,000 रुपये घेतले। पैसे घेतल्यानंतर हेमुने व शेख या दोघांनी एनटीपीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र व ऑफर लेटर कोपरे यांना दिले। त्या पत्राची चौकशी केली असता हे पत्र बनावट असल्याचे दिसून आले। कोपरे यांच्याप्रमाणेच अमोल शरण बसवेश्वर तारापूर याच्याकडूनही हेमुने व शेख या दोघांनी 47,500 रुपये घेतले आहेत। कोपरे व तारापूर या दोघांकडून 5,97,500 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून हेमुने व शेख यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे पुढील तपास करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।